नमस्कार. आज आपण पालक संवादच्या दुसऱ्या सत्राला भेटत आहोत. आपण जे पहिलं सत्र घेतलं होतं, त्याचा थोडासा विषय असा घेतला होता, की आपण सगळेजण किशोरवयीन वयातील मुलांचं पालक आहोत आणि त्यामुळे या पालकांची भूमिका, जबाबदारी काय आहे, हे समजून घेण्याचा आपण मागच्या सत्रामध्ये प्रयत्न केला. आणि त्या सत्रामध्ये आपण अनेक गोष्टी पाहिल्या होत्या, की भूमिकेमध्ये मी काय भूमिकेतनं या मुलांबरोबर वागलं पाहिजे, कोणती जबाबदारी घेतली पाहिजे, त्यासाठी एक सुंदर कविता पण आपण मागच्या ऐकली होती आणि मेंदूमध्ये स्रवणाऱ्या स्रावांचा आणि आपल्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांचा कसा संबंध आहे, हे पण आपण पाहिलेलं होतं. यावेळेस आपण थोडासा एक नवीन विषय घेतोय आणि तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आणि आपल्याला सगळ्यांना वाटत असतं, की माझं पाल्य किंवा माझा जो मुलगा-मुलगी आहे, ती कशी हुशार असेल आणि हुशार म्हणजे शाळेमध्ये तिला खूप मार्क कसे पडतील, या दिशेने आपण सतत प्रयत्न करत असतो. आणि म्हणून शास्त्र काय सांगतं, की विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती म्हणजे काय? आणि त्याच्यामध्ये पालकांची भूमिका काय आहे? हे आपण यावेळेस बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात आधी शैक्षणिक प्रगती ह्याचा जो अर्थ शास्त्रांनी सांगितलाय, तो थोडा बघण्याचा प्रयत्न करूयात. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, की शैक्षणिक प्रगती ह्याचा अर्थ फक्त मार्क चांगले पडणे ह्यांच्याशी नसून 360 डिग्रीमध्ये म्हणजेच सर्वांगीण बाजूंनी, सर्व बाजूंनी विद्यार्थ्याचा विकास होणं, याला त्यांनी शैक्षणिक प्रगती म्हटलेलं आहे. तर आता या शैक्षणिक प्रगतीची व्याख्या करताना शासन म्हणा किंवा आपले शास्त्रज्ञ म्हणा किंवा समाज अभ्यासक आहेत, त्या सगळ्यांनी काय म्हटलंय, तर त्यांनी सांगितलंय की शिक्षणाचा हेतूच हा आहे, तो म्हणजे आनंद आणि स्थैर्य देणं. विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये आनंद आणि स्थैर्य देणं, यासाठी शिक्षण आहे. आपण आधी ऐकूयात आणि मग त्याच्यावर चिंतन करूयात. दुसरं त्यांनी असं सांगितलंय, की शिक्षणाचा मुख्य हेतू तर आपण असं मानतोच, की शिक्षणामुळे आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे गरिबी दूर करणं, हा पण एक शिक्षणाचा हेतू आहे. तिसरं त्यांनी सांगितलंय, की शिक्षणामध्ये शिकणं आहे आणि शिकण्यामुळे आपलं जीवनमान उंचावणं आहे. म्हणजेच आपल्या आयुष्यातलं जे जीवन कौशल्य आहे, ते विकसित होणं, हाही एक शिक्षणाचा हेतू आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला आता आठवत असेल, की काही काळ असा होता, की आपल्याकडे मुलं आणि मुली यांचं शिक्षणाचे 2 वेगळे भाग होते आणि त्या स्वतंत्र जागेत जाऊन ते शिक्षण घेत होते. कालांतराने हा लिंगभेद कमी करावा आणि मुलगा आणि मुलगी यांच्यातला भेदभाव कमी व्हावा, त्या दोघांना एकमेकांच्यात मिसळण्याची संधी मिळावी, एकमेकांना समजून घेण्याची मिळावी आणि त्या दोघांनाही याची जाणीव व्हावी, की मुलगी कुठे कमी आहे किंवा मुलगा खूप स्ट्राँग आहे. असे भाव न राहता ती समानता यावी, हे पण शिक्षणाचा एक हेतू आहे. आणि म्हणून आज शाळा या मुलं-मुली मिक्स असतात. आणि तेही महत्त्वाचा हेतूनी ते विचार करून तसा तो निर्णय झालेला आहे. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त एक आहे, ते म्हणजे विद्यार्थ्याचं ज्ञान आणि विद्यार्थ्याचं कौशल्य विकसित करणं. म्हणजे आपल्या लक्षात येतंय का, की ह्याच्यात कुठेही शिक्षणाच्या हेतूमध्ये विद्यार्थ्यांनी मार्क मिळवणं, पाठांतर करणं, त्यांनी अभ्यास करून, घोकमपट्टी करून काहीतरी ज्ञान स्मरणामध्ये ठेवणं, ह्याला कुठेही शिक्षणाच्या हेतू ह्याला महत्त्व दिलेलं नाहीये. तर शिक्षणाचा हेतू हा सर्वांगीण विचार करतो. म्हणूनच त्याला 360 डिग्रीमध्ये हा हेतू आहे, असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यातल्या या प्रत्येक हेतूकडे आपण थोडासा विचार करायला पाहिजे, असं मला वाटतं आणि मग तो आपण आत्ता इथे करूयात. तर त्यांनी याच्यामध्ये असं मला वाटतं, की शिक्षणाचा हेतू ठेवताना ह्या शिक्षणामुळे काय होणार आहे, तर फक्त विद्यार्थ्याला फायदा होणार आहे असं नाही म्हणत आहेत ते. तर त्यातून समुदायालाही फायदा होणार आहे, कुटुंबालाही फायदा होणार आहे. कारण हा विद्यार्थी जे काही जीवन कौशल्य किंवा ज्ञान किंवा तो एक आनंद आणि स्थैर्य अनुभवणार आहे, ते तो त्याच्या कुटुंबाला पण देणार आहे. आणि त्यामुळे पर्यायाने ही शिक्षण व्यवस्था जी आहे, ती कुटुंबात त्यामुळे सतत कार्यरत असते. म्हणजे कुटुंबामध्ये एक व्यक्ती शिक्षणातनं बाहेर जाते तोपर्यंत नवीन मूल जन्माला येतं. ते पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात जातं. पुन्हा नवीन जन्माला येतं. म्हणजे सतत ही प्रक्रिया कुटुंबाबरोबर जोडली आहे, समुदायाबरोबर जोडली जाते आणि याचं कारणच हे आहे, की एक स्थैर्य आणि आनंद देणारे हा एक महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे.
आणि त्यामुळे आपण शिक्षणाकडे या नजरेने बघणं ही खूप काळाची गरज आहे. दुसरं आपण असं म्हटलेलं आहे, की ह्याच्यामध्ये शिक्षण प्रक्रियेमध्ये एक घटक महत्त्वाचा आहे तो म्हणजे शिक्षक. आणि मग हे शिक्षक कोण-कोण आहेत? तर लहानपणी बालवाडीची शिक्षिका असेल, अंगणवाडीची ताई असेल किंवा पूर्व प्राथमिक शाळेत ज्या जातो त्या शाळेतले शिक्षक असतील, माध्यमिक शाळेतले शिक्षक असतील. तर हेही या ह्या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून शिक्षण प्रक्रिया सांगते किंवा शिक्षणाचा हेतू हे सांगतो, की ह्या घटकांना विकसित करणं किंवा या घटकांच्या सहाय्याने विद्यार्थ्याला विकसित करणं हे दोन्हीही हेतू शिक्षणाचे आहेत. आणि त्यामुळे शिक्षण हे जसं विद्यार्थ्याला घडवतंय, तसंच एका बाजूला शिक्षक किंवा अंगणवाडी सेविका किंवा बालवाडी सेविका ही ह्यांना पण स्ट्रेंथन करते, ह्यांचाही विकास घडवून आणते, की जेणेकरून समाजामध्ये शिक्षण घेणारे आणि शिक्षण देणारे ह्या दोन्हीही फळ्या सक्षम होऊ शकतील. आणि म्हणून शिक्षणाचा हेतू हा थोडा ह्याच्या इतका उदात्त आहे, असं थोडं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या लोकांचा सहभाग वाढावा शिक्षणाच्या प्रक्रियेत, यासाठी शासनाने अनेक प्रयत्न याच्यामध्ये केलेले आहेत. तर आज माझा थोडासा असा विचार आहे, की जसं मागच्या वेळेस आपण किशोरवयीन मुलांचे जी काही लक्षणं दिसतात विकासाची, त्यांचा विचार केला होता. तसं आज आपण थोडंसं या किशोरवयीन म्हणजे 11च्या पुढच्या वयोगटातील मुलांची अध्ययनपर काय लक्षणं दिसतात आणि त्यांच्यानुसार आपण कसं त्यांना संधी दिली पाहिजे, ह्याचाही विचार आपण करूयात. तर या वयोगटाला आपण असं म्हणतो औपचारिक क्रियात्मक अवस्था. म्हणजे या वयोगटामध्ये मुलं औपचारिकपणे शिक्षण घेण्यासाठी सक्षम झालेली असतात. आणि त्यामुळे या वयोगटामध्ये जेव्हा शैक्षणिक विकास होतो, म्हणजे नेमकं काय-काय त्यांना जमायला लागतं, तर शास्त्रांनी सांगितलेलं आहे, ह्या काळामध्ये मेंदू जो आहे तो त्यांचा औपचारिक शिक्षणासाठी सर्वात जास्त कार्यक्षम असतो. म्हणजे या कालावधीमध्ये औपचारिक शिक्षण घेणं म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने क्लासमध्ये बसून शिक्षक शिकवतायत ते सगळं आत्मसात करून त्यावर स्वतःचं चिंतन करून नोट्स काढून त्याच्यावर स्वतःच्या विचारातून मत लिहिणं किंवा उत्तरं लिहिणं, निबंध तयार करणं, या सगळ्यासाठी हे औपचारिक शिक्षणासाठी हे वय खूप आयडियल आहे. त्यामुळे आत्ता आपण जो हाताळतोय तो वयोगट शिक्षणासाठी, औपचारिक शिक्षणासाठी खूप अनुकूल असा आहे. त्यांचा मेंदू त्यासाठी खूप कार्यरत आहे. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये वाचन स्मरण क्षमता पूर्ण विकसित होत असतात या काळामध्ये. वाचनात कुठेही अडथळा नसतो आणि स्मरणामध्येही त्यांना सोपं जात असतं. आता आपण असं म्हणूयात, की आजच्या जमान्यामध्ये सगळ्या मुलांना या कालावधीमध्ये वाचता येतं असं नाही. तर हा एक वेगळा प्रश्न आहे. त्याच्याकडे आपण दुसऱ्या नजरेने बघायला पाहिजे. पण शास्त्र सांगतं, की जर योग्य प्रकारचं शिक्षणाची संधी मिळाली आणि लहानपणापासून त्या शिक्षणाला, त्या मुलाला योग्य प्रमाणे घरी आणि शाळेच्या पातळीवर जर का त्याला तसा पाठिंबा मिळत गेला, तर ह्या वयामध्ये ते मूल वाचन आणि स्मरण क्षमता पूर्ण विकसित झालेलं असतं. तिसरं त्यांनी असं सांगितलेलं आहे, की अमूर्त, न दिसणाऱ्या गोष्टी आणि संकल्पनांचाही तर्कशुद्ध विचार ते करू शकतं. आणि म्हणूनच या काळामध्ये त्याला स्वतःला काय आवडतंय, स्वतःचं विचार आहेत, स्वतःची मतं आहेत. त्यामुळे निबंध अधिक प्रभावी लिहू शकेल, पत्र अधिक प्रभावी लिहू शकतील. म्हणजे शिक्षणाच्या प्रक्रियेमधल्या काही गोष्टी ज्या अमूर्त आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो, की ज्या न दिसणाऱ्या संकल्पना आहेत. म्हणजे शास्त्रातल्या संकल्पना असतील किंवा भूगोलातल्या असतील, तर ह्या संकल्पना त्याला कल्पनेने समजू शकतात आणि तो त्याचा स्मरणामध्ये ठेवू शकतो. त्यामुळे हेही एक त्याच्या शैक्षणिक कौशल्य विकासाचा भाग या वयामध्ये होत असतो. स्वतःच्या अभ्यासविषयक तसे अवांतर विषयातील आवडी-निवडी, कौशल्य आणि क्षमता समजू लागतात. म्हणजे हा जो तुमचा वयोगट आहे, हा वयोगट त्याला त्याच्या अभ्यासाव्यतिरिक्त त्याच्या आवडी-निवडी काय आहेत,
त्याच्या क्षमता काय आहेत, त्याला त्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत त्यांची जाणीव हळूहळू व्हायला लागलेली असते. बघा, शिक्षणाने जे काही हेतू सांगितलेत, त्या हेतू साध्य होण्याचा हा कालावधी आहे आणि म्हणून आपला वयोगट जो आहे किशोरवयीन, त्याच्या शिक्षणामध्ये आपण खूप लक्ष देणं किंवा त्या शिक्षणामध्ये आपला सहभाग वाढवणं पालक म्हणून हे खूप गरजेचं आहे. नंतर त्यांनी आणखीन एक ह्याच्यात सांगितलंय, की ह्या काळामध्ये शारीरिक खूप बदल होत असतात. वयात येतंय मूल. त्यामुळे शारीरिक बदलाचा कालखंड आहे आणि त्यामुळेच पटकन आवडी-निवडी, मूड हे बदल होऊ शकतात. हेही शिक्षण घेताना आणि देताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा त्यांनी आणखीन एक सांगितलंय, विचार आणि निर्णय ह्याच्यामध्ये गोंधळ घडत असतात. आत्ता एक आवडतंय, दुसऱ्यांदा दुसरं. विचारांमध्ये कधी स्वतःच्या मताने वागतो, तर कधी त्याच वेळेस दुसऱ्या विचारांचा पगडा दिसतो आणि त्यामुळे त्यानुसारही वर्तन घडू शकतं. म्हणून मला असं वाटतं, की शैक्षणिक प्रगती ही जेव्हा आपण लक्षात घ्यायची, तेव्हा त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक दृष्टीने असलेली लक्षणं आणि मानसिक पातळीवरची लक्षणं, या दोहोंचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण शिक्षणाचा पहिलाच हेतू आपण सांगितलं, स्थैर्य आणि आनंद देणं. मग जर आपण मानसिक पातळीचा विचार नाही केला, त्याचं लक्षण लक्षात नाही घेतलं, तर आपण त्या दिशेने त्याला शैक्षणिक प्रगतीला मदत नाही करू शकत. या व्यतिरिक्त आहे म्हणजे स्वतःची मतं असतात. त्यामुळे आई-वडिलांनी किंवा समाजाने सांगितलेल्या गोष्टी मान्य होतातच असं नाही. आणि समवयस्कांचा खूप प्रभाव असतो. सुरक्षा, शिस्त याबाबतचे नियम नाकारण्याकडे त्याचं लक्ष असतं. आणि यामुळे आपल्याला एक लक्षात येतं, की शिक्षणामध्ये ह्या वयोगटाला हाताळताना शिक्षकांना पण खूप अडचणी येतात आणि पालकांना पण खूप अडचणी येतात. कारण हा वयोगट सगळे नियम पाळेलच असं आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, की एकच मिनिट हां. मला खूप महत्त्वाचं असं वाटतं, की आपल्या शासनाने ह्या सर्व त्यांच्या लक्षणांचा विचार करून 2020 ची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तयार केली आहे. ज्याला आपण शैक्षणिक धोरण असं म्हणतो. हे धोरण काय सांगतं? हे जर आपण पाहिलं, तर आपल्याला आपल्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासामध्ये आपण कशी मदत करू शकू, हे आपल्याला समजायला मदत होऊ शकेल. बरं, हे धोरण असं सांगतं, की शिक्षण हे मार्कांसाठी नसून गुणात्मक शिक्षणासाठी मदत झाली पाहिजे किंवा प्रयत्न झाले पाहिजे. म्हणजे शिक्षणामध्ये नुसती संख्यात्मक, मार्क ह्यांच्याकडे न बघता गुणात्मक म्हणजे जे पुन्हा मगाशी हेतू सांगितले होते, आनंद आहे, स्थैर्य आहे, जीवन कौशल्य आहेत. त्याच्यानंतर त्यातून समुदायामध्ये पण एक बदल आहे, कुटुंबामध्ये पण एक प्रकारचा आनंद, उत्साह आहे. असं घडवणारं शिक्षण आपल्याला निर्माण करायचंय. दुसरं त्यांनी आणखीन एक सांगितलं, की ह्याच्यामध्ये जे शाळेत न जाणारे विद्यार्थी आहे, ते मुख्य प्रवाहात यावेत. म्हणजे शासनाने विचार करताना फक्त शालेय विद्यार्थ्यांचा नाही केला, तर जे नाही आहेत त्यांना पण मुख्य प्रवाहात आणायचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे उपचारात्मक शिक्षण घेतलं. हा पण पॉलिसीचा महत्त्वाचा घटक आहे, की जो मगाशी आपण म्हटलं, की काही मुलांना लिहिता वाचता येत नाहीये. मग अशी मुलं ह्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येणार कशी? तर त्यासाठी शासनाने या शैक्षणिक धोरणामध्ये उपचारात्मक शिक्षण ह्याचाही समावेश करायचा असं ठरवलेलं आहे. ज्यांना शैक्षणिक प्रगती साधताना अडथळे येत आहेत किंवा ज्यांना शैक्षणिक प्रगती साधताना मदतीची गरज आहे, त्यांना तशी स्पेशल मदत किंवा त्यांना तशी गरजेनुसार मदत देणं हेही गरजेचं आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण हाही खूप महत्त्वाचा भाग घेतलेला आहे. कारण आपण शिक्षणाचा एक हेतू म्हटलंय गरिबी दूर करणार किंवा आर्थिक साक्षर बनवणार त्याला. म्हणजेच काय, तर शिक्षणाने तो आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी सक्षम होणार आहे. असं जेव्हा आपण शिक्षणाचा एक हेतू म्हणतो, तेव्हा आत्ताच्या काळानुसार
नुसत्या अध्ययनातनं किंवा नुसत्या आपल्या शालेय अभ्यासक्रमातनं विद्यार्थी आर्थिक सक्षम होणं अवघड आहे आणि म्हणून या नवीन पॉलिसीनुसार, या नवीन धोरणानुसार विद्यार्थ्याला शाळेमध्येच कौशल्याधिष्ठित शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि शिक्षण चालू ठेवण्यासाठी आर्थिक मदत. मला असं वाटतं की हे शैक्षणिक धोरण आपल्याला पालक म्हणून मुलाच्या शिक्षणामध्ये आपण कसे सहभागी व्हावं हे सांगायला खूपच महत्त्वाचं मला वाटतं हा सगळा मजकूर आहे. तर आपण याच्यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की बऱ्याच वेळा पालक म्हणून आपल्याला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. आपल्याला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी अभ्यास करून मार्क मिळवावेत. त्यांनी त्या मार्कांच्या स्पर्धेमध्ये उतरावं आणि मग 90% 95% 80% ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सतत त्याला तोलत राहतो. तर हे नवीन धोरण आपल्याला सांगतंय की गुणात्मक शिक्षणाकडे जाऊ. त्यामुळे थोडे वेळ आत्ता या चर्चेमध्ये आपण थोडंसं माझा पाल्य हा किती मार्क मिळवतो हे बाजूला ठेवू आणि मग त्याच्या अध्ययनाकडे किंवा त्याच्या या शैक्षणिक प्रगतीकडे बघू आणि मग प्रयत्न करू की पालक म्हणून मी त्याच्या या गुणात्मक शिक्षणाला कसा हातभार लावू शकतो. तर पालक म्हणून हातभार लावताना सगळ्यात पहिलं असं मला वाटतं की मुलगा आणि शिक्षक यांचा रोज संबंध येतो. ते जवळ-जवळ दिवसातले 7 ते 8 तास एकत्र असतात आणि ते दोघं या शिक्षण प्रक्रियेतले महत्त्वाचे घटक आहेत. एक आहे तो शिक्षण देणारा आहे आणि दुसरा आहे तो शिक्षण घेणारा आहे. पण त्याला या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये नेऊन ठेवणारा पालक या दोघांपासूनही लांब आहे. आणि म्हणून पहिलं आपल्याला जर शिक्षणाचा गुणात्मक हे वाढवायचं असेल स्तर, तर पालक आणि शिक्षक यांचाही संपर्क वाढला पाहिजे. म्हणजे आपण आता सोपी गोष्ट घेऊयात, की आपण आपल्या भरारी प्रकल्पांतर्गत हा पालक संवाद सुरू केला. याचा हेतू आपण लक्षात घेऊया, की आपल्या विद्यार्थ्याच्या मार्कांच्या पलीकडे जाऊन तो एक व्यक्ती आहे. त्याच्यामागे ते घडण्यामध्ये एक शास्त्र आहे. हे शास्त्र समजून घेऊन आपण विद्यार्थी हाताळण्यात कसं सक्षम व्हावं, हे तुमच्यापर्यंत, पालकांपर्यंत पोहोचावं म्हणून आपण हा पालक संवाद सुरू केला. पण पालक म्हणून तोपर्यंत हे तुम्हाला वाटणार नाही, की माझा विद्यार्थी आहे आणि त्याला शिकवणारा शिक्षक आहे आणि या दोघांचा संपर्क जेवढा आहे, त्याच्या कमीत कमी 50% तरी माझा शिक्षकाशी संपर्क आला पाहिजे. मी जाऊन भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आपल्याकडे आता ती सगळ्यात मोठी दुरावस्था आहे, की पालक सभांना किंवा पालकांना बोलवल्यास ते येण्याची टाळाटाळ करतात किंवा त्या ठिकाणी आल्यानंतरची चर्चा ही गुणात्मक विकासाच्या दृष्टीने होत नाही. तर फक्त मार्क, वाचन येत नाही, लिहिता येत नाही, ढ आहे, ह्याच्यावर होते. तर त्याच्यापासून आपण थोडंसं आता लांब जाण्याची गरज आहे आणि म्हणून पालक, शिक्षक याच्यामध्ये एक तिसरा धागा आता जोडला पाहिजे. विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामध्ये तिसरा पालक हाही धागा जोडला पाहिजे आणि याच्यामध्ये पालक-शिक्षक संवादामध्ये वाढ झाली पाहिजे. दुसरं आणखीन एक महत्त्वाचं आहे, की भाषा संशोधन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, की ज्या मुलांचे पालक विद्यार्थ्याच्या शाळेमध्ये नियमित जातात, शिक्षकांशी चर्चा करतात, शिक्षकांना त्या पाल्याविषयी माहिती विचारतात, तो घरी काय-काय करतो हे शेअर करतात, आलेल्या अडचणी सोडवायचा मदत घेतात, पाल्याला मी कशी मदत करू ह्याविषयी मार्गदर्शन घेतात शिक्षकाकडनं. त्या पालकाचा पाल्य हा शाळेमध्ये अधिक आनंदाने सहभागी होतो. म्हणजे संशोधनं ही अनेक प्रकारची आहेत आणि त्याच्यामध्ये हेही एक संशोधन झालंय, की कोणतं मूल शाळेमध्ये जास्त रमतं. तर ज्याला पाठिंबा आहे पालकांचा, असं मूल शाळेमध्ये जास्त रमतं आणि म्हणून पहिली मला असं वाटतं, की या शिक्षणामधली पालकाची भूमिका आहे ती म्हणजे शाळेशी जोडलं जाणं आणि शिक्षकांशी जोडलं जाणं. फक्त त्याच्यामध्ये तक्रारी नसून त्याच्यामध्ये चर्चा, मार्गदर्शन, मुलांबद्दलचं शेअरिंग हे सगळं होणं खूप गरजेचं आहे. याने आणखीन एक फायदा होतो, की बऱ्याच वेळा दिवसभर शाळेमध्ये ते मूल तुमचं काय अनुभव घेत असतं, ते
मुलाच्या नजरेतनं तुम्हाला कळतंय. पण मुलगा सगळंच घरी सांगू शकेल असं नाही. तर ते शिक्षकाच्या नजरेतूनही समजायला मदत होते. आणि मग त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो, की त्याच्या अडचणी शाळेच्या आतमधल्या आणि शाळेबाहेरच्या दोन्हीही समजतात आणि त्यामुळे त्या सोडवायला मदत होऊ शकते. आता उदाहरणार्थ इथे मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, की माझ्याकडे एक पालक आले होते आणि ते तर मला सांगत होते, की माझी मुलगी शाळेमध्ये जाते, पण ती एकदम अबोल झाली गेले काही दिवस ती अजिबात बोलत नाहीये किंवा ती काही शेअरही करत नाहीये आणि सगळं चांगलं आहे. म्हणजे आम्ही जातो शाळेत, आम्ही तिच्याशी नियमित बोलतो, पण तरीसुद्धा हे काही घडत नाहीये. तर आपण ह्याला काय केलं पाहिजे? किंवा अ, तिला शाळेमधनं तिच्या तक्रारी वाढल्यात किंवा शाळेतले शिक्षक आम्हाला सांगतायत, की तुम्ही तिला काहीतरी सांगा, ती शाळेत भाग घेत नाहीये कशामध्येही. आणि मग असं झालं, की मी त्यांना म्हटलं, की "हे तुम्ही मला येऊन सांगताय, त्याच्याऐवजी हे तुम्ही शिक्षकांशी जाऊन बोला." शिक्षकांना जसं घरचं शेअर केलं पाहिजे, की घरी विद्यार्थ्यांचं वर्तन कसं आहे, ते तुम्ही सांगितल्यावर शिक्षक तिथलं शाळेतलं वर्तन सांगतील आणि कदाचित त्यातून तुमचा प्रश्न सुटू शकेल. मग हे पालक शाळेत गेले आणि शाळेतल्या शिक्षकांशी त्यांनी चर्चा केली, की सध्या ती बोलत नाही, अबोल आहे किंवा तिला असं-असं होतंय, ती थोडीशी नाराज दिसते, अस्वस्थ आहे आणि आधी नव्हती अशी आणि आता खूप असं दिसत आहे. आणि मग शिक्षकांनी थोडीशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं, की वर्गामध्ये एक अशी नवीन विद्यार्थिनी आली होती, की ज्या विद्यार्थिनीनी थोडंसं हिच्याबरोबरचं वर्तन इतरांना बदलायला लावलं होतं किंवा तिला थोडंसं त्रास द्यायला सुरुवात केली होती आणि हा त्रास तिला सहन होत नव्हता. पण तिला तो पालकांनाही सांगता येत नव्हता आणि शिक्षकांना हे दिसत होतं. पण शिक्षकांना शिक्षणाच्या प्रवाहात शिकवत असताना ह्या गोष्टींकडे खूप लक्ष द्यायला वेळ नव्हता. पण जेव्हा पालक गेले, तेव्हा शिक्षक म्हणले, की "अरे हां, हे असं काहीतरी घडलंय आणि त्यामुळे कदाचित हे होत असेल." मग पालक आणि शिक्षकांनी मिळून जेव्हा तिला मदत केली, तेव्हा तिचा तो प्रश्न सोडवायला मदत झाली. म्हणजे मला तेच सांगायचं आहे, की पालकांची भूमिका ही त्याचं शिक्षण आनंददायी करावं यासाठी आहे आणि त्यामुळे त्याला होणाऱ्या अडचणी आणि हे समजून घेऊन त्याला मदत करणं, यासाठी प्रयत्न होणं हे खूप गरजेचं आहे. मग आता काय-काय करायचंय? तर विद्यार्थ्यांसोबत तुम्ही गप्पा तर मारायच्या आहेत. ते आपण मागच्या वेळेसही पाहिले, की माझा पाल्य घरी आल्यानंतर आज शाळेत काय शिकवलं, हे वह्या उघडून बघायच्या. मग तो धडा दिलाय का? होमवर्क दिलाय का? मग त्यांनी लिहिलंय का? लिहिताना चुका किती झाल्यात? हे बघण्यापेक्षा त्यांनी काय ज्ञान घेतलं, आज त्याचा अनुभव कसा होता आणि त्याला आज नवीन काय शिकायला मिळालं, ह्याच्यावर गप्पा मारणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातून तुम्हाला खऱ्या अर्थी गुणात्मक शिक्षणाकडे जाता येऊ शकेल. आणि मग त्यातून समजेल, की आज इतिहासामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचं काहीतरी एखादा नवीन विषय शिकला असेल किंवा एखादी नवीन गोष्ट, उदाहरणार्थ गनिमी कावा. हा जो शिवाजी महाराजांनी आणलेलं तंत्र, वापरलेलं तंत्र आहे, ते त्यांनी शिकले आणि ते त्यांनी त्यांना सांगितलंय. तर विद्यार्थ्यांनी हे शेअर केल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये असं कधीतरी माघार घेणं, कधीतरी पुढाकार घेणं आणि हे सगळं किती आवश्यक महत्वाचं आहे, हे सुद्धा पालक म्हणून आपल्याला सांगता येऊ शकतं. आणि म्हणून विद्यार्थ्याचा शाळेतला अनुभव आणि त्याला माझा रोजच्या जीवनातला अनुभव हा जोडून आपण जर चर्चा करायला लागलो, तर किती ज्ञानात भर पडेल आणि जीवन कौशल्य सुधारणं. हे जेव्हा शासन म्हणतं किंवा शिक्षणाचा हेतू सांगितला जातो, तेव्हा त्याच्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल. आणि म्हणून विद्यार्थ्यांशी शाळेमध्ये काय घडलंय याच्यावर चर्चा करा. म्हणजे बऱ्याच वेळा पालकांचा असा सूर असतो, की तुम्ही आज होमवर्क नाही दिला. वहीमध्ये काहीच त्याच्या लिहिलेलं नाहीये किंवा त्यांनी आज काय केलंय आम्हाला कळलंच नाहीये. हे विचारण्यापेक्षा त्याला आज काय तो शिकलाय आणि काय नवीन मिळालंय, हे विचारलं आणि त्याचा तुमच्या अनुभवाशी जोड दिली, तर त्याचा खूप त्याला जगण्यासाठी उपयोग होऊ शकेल. त्याच्या व्यतिरिक्त काय करता येऊ शकतं? तर विद्यार्थ्याचा सगळ्यात अवघड घटक जो आहे शिक्षणामधला, तो म्हणजे त्याला वाचायला कंटाळा तरी येतो किंवा वाचताना आकलन होत नाही किंवा कविता किंवा काही सूत्र आहेत, तिचं पाठांतर होत नाही. तर ह्या गोष्टी थोड्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी पालक म्हणून आपण मदत करू शकतो. मग ही मदत कशी करायची?
तर एक सोपं उदाहरण मी देते, की लहान मुलं आहेत साधारण 4थी पर्यंत, त्यांना कविता पाठांतर असतं. मोठ्यांना असतं, पण मोठ्यांना बऱ्याच वेळा आजकाल लेखन रूपात त्या येतात आणि त्याच्यावरनं उत्तरं लिहायची असतात. तर या लहान मुलांचं कविता पाठांतर घेताना पालक आणि मूल यांनी मिळून ती पाठ केली, की तूही 2 ओळी पाठ कर, मीही करतो. आणि तुझं आधी होतं का माझं आधी होतंय बघूयात. मग त्याला आधी आठवलं, त्याला आधी लक्षात राहिलं, तर त्याचं कौतुक, पाठिंबा, आनंद, समाधान हे सगळं जर आपण देऊ शकलो, तर पाठांतराची मजा त्याला अशा पद्धतीने येऊ शकते. तसंच वाचनाच्या बाबतीत. तर आता भारत देशाच्या बाहेर काही देशांमध्ये हा नियम केला गेलेला आहे, की रोज पालकांनी मुलाबरोबर थोडं वाचन करायचं. मग हे वाचन त्याच्या अभ्यासाचंच असेल असं नाही, तर ते वाचन कुठलं अवांतर असेल, कोणतंही असेल. हे का बरं आवश्यक आहे? तर वाचन ही जसं कौशल्य आहे, तसं वाचन ही एक सवय पण आहे. आणि ती जर नियमित केली आणि ती आपण लावली, तर कदाचित ती त्याच्या अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये त्याला खूप मदत करू शकते. म्हणजे धडेचे धडे वाचून वाचून काढणं हे त्याच्यासाठी एक फार मोठं अवघड गोष्ट असते. पण जर पालकांनी त्याला लहानपणापासून किंवा योग्य वयामध्ये जर ती सवय लावली, तर वाचन आणि अध्ययन याची मेळ खूप चांगल्या पद्धतीने घालता येईल. आणि म्हणून तुमच्या घरी कायम वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध असणं आणि ती तुम्ही एकत्रित वाचणं हे सगळ्यात चांगलं होऊ शकतं. हाही एक शिक्षणामध्ये पालक म्हणून तुम्ही घेतलेला सहभाग हा असू शकतो. याच्यानंतर पालक सभांना उपस्थित राहणं हे फार महत्वाचं आहे, की माझ्या पाल्याला चांगल्या शाळेत मी घालतो. हे जेवढं आपल्याला आवश्यक वाटतं, तेवढं त्या शाळेमध्ये जाऊन मी त्या सभांमध्ये सांगितलेली माहितीही मिळवतो आणि त्या सभांमध्ये मी माझे काही प्रश्न उपस्थित करतो. हे खूप गरजेचं आहे. तुम्ही 24 तासपैकी अनेक जास्तीत जास्त वेळ पाल्य तुमच्याबरोबर आहे आणि त्यावेळेस पाल्याच्या अडचणी आहेत, की पाठांतर जमत नाहीये, एखाद्या पाल्याला लेखन जमत नाहीये, एखाद्याचं हस्ताक्षर अतिशय खराब आहे किंवा एखादा पाल्य अभ्यासाला बसला, की त्याच्या स्मरणामध्ये काही राहत नाहीये. तर मग अशा ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. म्हणजे आपण बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये पाल्याला दोष देतो आणि मोकळे होतो. पण आपण त्याला जर मदत करायची असेल, तर या पालक सभांना उपस्थित राहून आपण ते करणं हे खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. आणि त्यामुळे मुलांच्या अभ्यासाच्या सवयी आणि प्रगती हे दोन्ही एकात एक हात घालू नये. ती लावायची असेल तर तुमचा सपोर्ट, तुमचा पाठिंबा हा खूप गरजेचा आहे. आणि सहज शाळांना भेटी द्या. म्हणजे आज असं झालेलं आहे, की शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. आज शाळांना अनेक उपक्रम राबवावे लागतात. शाळांना बऱ्याच वेळा विद्यार्थी पटसंख्या ही काही जास्त प्रमाणात असते वर्गामध्ये. म्हणजे तो जो रेशो आहे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा, तो कधीच पाळता येत नाही. आणि मग अशा सगळ्या काही मुलं अनेक वेळ अनुपस्थितीत असतात, काही अप्रगत असतात, काहींना मानसिक पातळीवर काही अडचणी असतात. त्यामुळे हे सगळं हाताळणं त्या एकट्या शिक्षकाला हे शक्य नसतं आणि अशामुळे अशासाठी मग शाळेमध्ये ही जी शिक्षकांची टीम आहे, त्याला जोडून तुम्ही जर थोडीफार मदत करू शकला, स्वयंसेवक म्हणून सहज शाळांना भेटी देणं, काही मदत हवी असल्यास ती उपलब्ध करून देणं, हे खूप आवश्यक आहे. म्हणजे आज असं काही शाळांमध्ये सुरू झालेलं आहे, की किंवा आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये पण 1 वर्ष आपण असा एक उपक्रम राबवला होता. 1 दिवस शाळेसाठी. मग त्या शाळेमध्ये जर 50 मुलं असतील, तर त्या प्रत्येक पालकांनी 1 दिवस शाळेसाठी द्यायचा आहे. मग तो त्यांनी ठरवायचा, की मी महिन्यातनं एकदा देईन, 2 महिन्यातनं देईन आणि सुरुवातीलाच ते टाईम टेबल तयार असायचं आणि पालकच सांगायचे, की मला हे छान जमतं. म्हणजे मी जेव्हा एका अंगणवाडीत काम करत होते, तेव्हा त्या अंगणवाडीमध्ये आम्ही पालकांना विचारलं, की तुम्ही काय-काय करू शकता आमच्या अंगणवाडीसाठी आणि तुमच्या मुलांच्या अध्ययनासाठी? तेव्हा मग एक पालक म्हणला, "मी तर कार्पेंटर आहे. म्हणजे मी काहीतरी वस्तू बनवून देऊ शकतो." मग आम्ही त्यांना सांगितलं, की "तुम्ही आमच्या मुलांसाठी छान छोटी-छोटी लाकडाची काही खेळणी बनवून द्या.
एकांनी घर बनवून दिलं, मग मुलांनी ते रंगवलं. किंवा एक जण म्हणला, "माझी चित्रकला खूप छान आहे." मग त्यांनी खूप मोठ्या आम्ही त्याला ड्रॉइंग शीट दिलं. त्यांनी त्याच्यावर चित्र काढून दिलं आणि मग ते चित्र रोज कागदांचे असे छोटे-छोटे गोळे करून त्याच्यावर चिकटवायचे. असं काम मुलांना दिलं आणि त्यांचे फाईन मोटर स्किल डेव्हलप झाले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पालक हा शिक्षक बनण्याची गरज नाहीये. पण पालक हा शिक्षण प्रक्रियेतला एक घटक बनू शकतो आणि मदत करू शकतो. त्यामुळे मी मगाचपासून जे सांगते ते खूप महत्वाचं आहे, की पालक म्हणून शाळेशी जोडणं. आपण फक्त पाल्याशी जोडतो आणि त्याच्या विकासाकडे आणि त्याच्या त्या मार्कांकडे लक्ष ठेवतो आणि ते थोडंसं घातक आहे, कारण आपण त्याच्या व्यतिरिक्त काहीच बघत नाही. त्याच्या व्यतिरिक्त विकासाच्या खूप घटक शिक्षणामधनं साध्य होत असतात आणि म्हणून जर तुम्ही शाळेला विचारलं, तर शाळा हा सगळ्यात उत्तम गोष्ट जागा आहे, की जी तुम्हाला सांगू शकते, की तुम्ही कसं सहभागी व्हा. आणि त्या शाळेच्या मदतीला गेलात, तर कदाचित तुम्ही तुमच्या पाल्याच्या विकासाला खूप मदत करू शकाल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे क्लासवर्क जे होतं, वर्गात जे शिकवलं जातं, त्याच्यामध्ये तुम्हाला कसं सहभागी होता येईल, ते पण तुम्ही बघू शकता. याच्यासाठी काही प्रयोग मी सांगू शकते, की काही शाळांमध्ये असं आहे, की मुलाला एक दिवस त्याच्या शेजारी पालक बसू शकतात आणि बाई शिकवतील, तेव्हा दोघांनी मिळून ऐकायचं, दोघांनी मिळून शिकायचं. ह्या प्रक्रियेमध्ये मूल आपलं कसं शिकतं, त्याला कसं शिकवलं जातं, याचा पण थोडासा आपल्याला माहिती मिळते आणि त्यातून पण फायदा होतो. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त शाळेच्या तो एक आपलं नेचर आहे ना, की मुळामध्ये आपल्याला सगळ्यातल्या चुका दिसतात. त्यामुळे पाल्य काही करतोय तर त्याच्यातली चूक पहिली दिसते. शाळा काही करतेय तर पहिल्यांदा शाळेमधल्या चुका दिसतात. पण हे असं न होता त्या ठिकाणी त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं आणि त्यातून आनंद समाधान घेणं आणि मुलाला सहकार्य करणं. एवढ्या भावनेने गेलो तर घडतंय त्याच्यामध्ये आपण चांगल्या गोष्टी पण मग बघू शकू आणि म्हणून मग शाळेला सुद्धा मग आपल्याला बोलवावंसं वाटेल. अदरवाईज मग असं होतं, की काही वेळेस मग पालक त्याच्या ठिकाणी जाऊन खूप तक्रारीचा सूर ठेवतात. मग असं कसं शिकवलं? हे कसं विचारलं? तो प्रश्न का विचारला? हे का नाही वाचून घेतलं? ह्याला उठवलंच नाही. असे प्रश्न न विचारता ती प्रक्रिया समजून घेणं आणि शिक्षणाचा जो मूळ हेतू आहे आनंद, तो वर्गात टिकला का? समाधान मुलांना मिळालं का? आणि त्यातून मुलांचा उत्साह वाढला का? आणि तुम्ही शेजारी बसल्यानंतर नक्कीच तो द्विगुणित होईल आणि तुम्ही तिथले सहकारी झालात, की घरी पण अभ्यासातले सहकारी बनायला तुम्हाला अवघड जाणार नाही. आणि त्यामुळे या क्लासवर्क शाळेमध्ये घडतं त्याच्यामध्ये तर सहभाग हा घेतलाच पाहिजे. आणि शिक्षणाबद्दल एक सकारात्मक भावना हीही विकसित झाली पाहिजे. आपलं आत्ताचं शैक्षणिक धोरण खूप छान पद्धतीने शासनाने निर्माण केले. पण त्या धोरणाला आपण एक पालक म्हणून, एक व्यक्ती म्हणून तसा सहभाग दाखवणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, की शासन घ्या, शिक्षण व्यवस्था घ्या, सगळेजण बालविकासाचा विचार करतायत, शैक्षणिक प्रगतीचा विचार करतायत. तर पालक म्हणून आपला शिक्षणाबाबतचा दृष्टिकोन हा थोडा सकारात्मक झाला पाहिजे. शिक्षण हे फक्त मार्कांसाठी, शिक्षण हे फक्त पगारासाठी, शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठी नसून शिक्षण हे विकासासाठी आवश्यक आहे. असं दृष्टीने आपण पाहिलं तर मला वाटतं त्यांनी जास्त फरक पडेल. शासन आता अशाच दृष्टीने बघतंय. म्हणजे हा एक हेतू आहेच, की त्यांनी पगार आणि नोकरी मिळवणं. पण मुख्यत्वे त्याच्यामध्ये तो जो 360 डिग्रीचा अँगल मी मगाशी सांगितला, तो सगळा त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. मग आता ह्याच्यामध्ये फायदे काय-काय मुलांना होतात? तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो म्हणजे पालक माझ्या अभ्यासात सहभागी आहेत. हा आनंद असतो ना. आपणच बघा की आपण काहीतरी काम करतोय किंवा आपण काहीतरी कुटुंबामध्ये काहीतरी आपण कृती करत असू आणि त्यावेळेस सगळे कुटुंबीय आपल्याबरोबर आहेत. तर जो आनंद मिळतो आपल्याला तोच पाल्याला मिळतो. बऱ्याच वेळा आपण त्याला त्याच्या अभ्यासाशी एकटंच झुंजत ठेवतो. तुझा अभ्यास आहे तू कर, तू बस, तू शाळेत जा, तू तुझा अभ्यास कर, तू तुझे मार्क मिळव. सगळं आपण त्याला तू, तुझं असं म्हणण्यापेक्षा आपण हा जर त्याच्यामध्ये आला तर आनंद जास्त मिळेल आणि विद्यार्थ्याचा उत्साह वाढेल. आणि दुसरं महत्त्वाचं त्यांनी एक छान सांगितलंय याच्यामध्ये, की शिक्षण हे तो समवयस्कांबरोबर घेत असतो आणि त्यामुळे जसं पाल्य तुमचं म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक या नात्यामध्ये एक तिसरा धागा जोडायचा आहे पालक आणि शिक्षक. तसाच विद्यार्थी आणि विद्यार्थी
हे पण महत्वाचे आहेत. ते दिवसभर एकत्र आहेत समवयस्क आणि त्यामुळे पालक आणि त्याचे समवयस्क ह्यांचंही नातं टिकलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला तू ह्याच्याशी मैत्री नको करू, तो चांगला नाहीये, फक्त हुशार मुलांशी बोल. हे सगळं न करता तो शाळेत जातोय आणि त्याच्या समवयस्कांबरोबर मिसळतोय. तर त्या सगळ्यांना स्वीकारून पुढे जाणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आवर्जून शाळेत गेल्यावर त्याच्या त्या समवयस्कांमध्ये भेटणं, बोलणं, आवर्जून त्याच्या शाळेत जाऊन त्यांच्याबद्दल सहज गप्पा मारून येणं, हे खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही केल्याने त्याला वाटतं, की माझ्या शिक्षक माझ्या पालकांना आवडतात. माझे समवयस्क माझ्या पालकांना आवडतात. ते आवर्जून येतात, त्यांच्याशी बोलतात. तर तोही त्यांच्यामध्ये मिसळताना खूप सहजतेने मिसळू शकेल. अभ्यासावर ते लक्षही त्यामुळे केंद्रित करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या समस्या समजून घेणं आणि त्यामुळे शिक्षण देताना किंवा घेताना पाल्याच्या समस्या काय आहेत त्या थोड्याशा जाणून घ्या. त्या समस्यांवर बोट ठेवण्यापेक्षा त्या समस्या सोडवण्यावर जास्त भर दिला गेला पाहिजे. इथे एक उदाहरण सांगते, की 8वीतला एक मुलगा माझ्याकडे आला होता आणि त्याच्या पालकांचं असं म्हणणं होतं, की आम्ही सुशिक्षित आहोत. अतिशय आम्ही दोघंही हुशार आहोत. परंतु हा ढ आहे, हा पास होत नाही. शाळेतनं सतत तक्रारी येतात. आता तक्रार घेऊनच पालक आले होते. त्यांना मुलाच्या प्रश्नांकडे बघताना एक संवेदनशीलता नव्हती. तो एक तक्रारीचा सूर होता आणि ते मला सांगत होते, "त्याला तुम्ही आता समजवा आणि त्याला आता अभ्यासाला भाग पाडा." जेव्हा मी त्या 8वीतल्या मुलाशी गप्पा मारायला सुरुवात केली आणि त्याच्याशी एकूण बोलले आणि त्याला विचारलं, की "मला कळतंय, की तुला हे मार्क कमी पडणं किंवा अभ्यासात मागे पडणं याच्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे आणि ते समजलं तर मी तुला नक्की मदत करू शकेन. तू सांगायचा प्रयत्न करतोस का?" मग तो म्हणला, "तुम्ही बोलत राहा, मला सापडलं तर मी नक्की सांगतो." आणि मग जेव्हा मी बोलत राहिले, तेव्हा मग आमच्या असं लक्षात आलं, की एकतर त्याचं लेखन हे चुकीच्या पद्धतीने होत होतं. तो म्हणला, की "मला 2 शब्दांमध्ये अंतर ठेवून लिहायचं, हे जमतच नाही." मग तो म्हणला, "मी पुढच्या तासाला तुम्हाला वही आणून दाखवतो." आणि त्यामुळे माझंच मला कळत नाही मी काय लिहिलंय. जेव्हा आम्ही ते पाहिलं तेव्हा ते लक्षात आलं. दुसरं त्यांनी सांगितलं, की "माझं हे लेखन बाईंना कळत नाही आणि त्यामुळे बाई सगळ्या वर्गामध्ये सगळ्यांसमोर मला बोलतात आणि मग मला खूप भीती वाटते उत्तरं देण्याची, येत असेल तरी सांगण्याची." 2-3 गोष्टी अशा हळू-हळू, हळू-हळू मला समजत गेल्या आणि मग त्यासाठी मी पालकांची मदत घेतली. पालकांना समजावून सांगितलं. हा त्याचा अ, अप्रगतता होती, डिस्लेक्सिया होता त्याला रायटिंगचा आणि त्यामुळे त्याचं हे अडचण होती. मग त्याच्या टेस्ट केल्या, त्यातून तो रायटिंग डिस्लेक्सिया निघाला आणि मग त्याच्या लेखनामध्ये एक अडचण आहे कारण ती मेंदूमध्येच आहे आणि त्यामुळे ती स्वीकारूनच आपल्याला त्याला शिकवावं लागेल. हे स्वीकारणं पालकांना आणि शिक्षकांना सोपं केलं. त्यामुळे थोडंसं मुलाच्या प्रत्येक अडचणी ह्या त्याच्या चुका म्हणून न बघता ती अडचण समस्या म्हणून बघितली आणि ती सोडवायला मदत केली, तर मला वाटतं आपण जास्त चांगल्या पद्धतीने ती सोडवू शकतो. रजा राहण्याचं प्रमाण हे सुद्धा बऱ्याच वेळा आपण कमी करू शकतो. जर आपण शाळेत जातोय, भेटतोय, उत्सुकता दाखवतोय, त्याची समस्या समजून घेतोय, त्याच्या गृहपाठात आपण मदतीला आहोत, तर त्याचं रजा राहण्याचं प्रमाण खूप कमी होईल. आत्ता सगळ्यात मोठा हाही एक प्रश्न आहे, की शाळेतच जायचं नाहीये. काहीतरी कारण काढून सुट्टी घ्यायची आहे आणि मग पालक हतबल होतात, की हे काय चाललंय आणि का इथे आपण अशा पद्धतीने मुलांना कसं आपण हे हाताळायचं? तर मला वाटतं तुमचा सहभागातनंच हे हाताळणं सोपं होईल आणि म्हणून पालक आणि शिक्षकांनी एकत्र येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ताची NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी काय सांगते, तर त्यांनी आत्तापर्यंत आपलं शिक्षण जे होतं ते 10वी+2 म्हणजे 11वी-12वी असं होतं. आता आपल्या नवीन शैक्षणिक धोरणाने ते 5+3+3+4 असं 4 टप्प्यामध्ये केलंय. हे किती सुंदर विचार आहे हे थोडंसं आपण समजून घेऊया. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, की पियाजे म्हणून जो शास्त्रज्ञ होता, त्यांनी सगळ्या या वयोगटाला शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणावं याच्यावर खूप सुंदर लेखन केलं आणि त्यांनी तेव्हा सांगितलं ते खूप महत्वाचं होतं, की पहिली 5 वर्ष म्हणून 3 ते 8 हा पहिला वयोगट घेतलाय. एकदम 1ली ते 10वी एकत्र न आता ठेवता 3 ते 8 हा पहिला वयोगट घेतलाय आणि हे पूर्व प्राथमिक ते 2री पर्यंतचं शिक्षण याला पायाभूत म्हटलंय. आणि म्हणून त्याच्यामध्ये त्यांना काय-काय शिकवलंय, तर फार नाही भाषा, अंक, गणितावर भर दिलाय आणि तेवढं त्यांना आलं पाहिजे. तेवढ्यावरच त्यांचा फोकस आहे. हे खूप महत्वाचं आहे.
म्हणजे पहिलीतला मुलगा आहे, मग मला हेच आलं पाहिजे, तेच आलं नाही. तर शासनानेच सांगितलंय, की आता आपण त्यांना पायाभूत आणि म्हणून भाषा, गणित, कारण हे दोन्ही गोष्टी आयुष्यात सगळीकडे लागणार आहे. मग त्यांनी दुसरा ह्या 5 वर्ष झाला. 3, 4, 5, 6, 7 एवढं. म्हणजे 4, 5, 6, 7, 8 म्हणून 3 ते 8 वर्ष. मग दुसरं त्यांनी 5 अधिक 3 वर्षाचा एक काळ घेतलाय. तो म्हणजे 3री ते 5वी म्हणजे 8 ते 11 वयोगट. हं? आणि ह्याला त्यांनी प्रिपरेटरी स्टेज म्हटले, म्हणजे तयारीचा काळ. हा तयारी कशाची आहे? तर औपचारिक शिक्षणाची आहे. म्हणून ह्या काळामध्ये त्यांना काय केलेलं आहे, तर या काळामध्ये पुन्हा भाषा, अंकगणित याच्यावर भर देऊन मातृभाषेतून सगळ्या सूचना देत देत त्यांना शिकवणं याच्यावर भर दिलेला आहे. मग 5+3+3 जे म्हटलेलं आहे, तो 6वी ते 8वीचा कालावधी आहे. याला मिडल स्टेज म्हटलंय, म्हणजे मधला टप्पा, जो आता आपण बोलतो आहोत. आणि हे म्हणजे 11 ते 14 वयोगट. आणि ह्याला त्यांनी महत्वाचं म्हटलेलं आहे, की हा म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं, की औपचारिक शिक्षणासाठी मेंदू तयार झालेला असतो. विचार आलेले असतात आणि त्यामुळे हा आपला काळ हा सगळ्यात सुंदर काळ आहे, की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थी ज्ञानार्जन होत असतं. आणि मग 9वी ते 12वी घेतलंय, तो म्हणजे सेकंडरी स्टेज, 14 ते 18 वयोगट. आणि मग ह्याच्यामध्ये त्यांनी त्या 2 बोर्डाच्या परीक्षा दिल्यात, की ज्यामुळे स्किल डेव्हलपमेंट हे होऊ शकतंय. मग या ह्याच्यामध्ये शिकवणार कसं याचाही त्यांनी विचार केलेला आहे. तर त्यांनी सांगितलंय, की 1ली ते 3री पर्यंत भाषा, अंक, गणित आहे. पण 8वी पर्यंत त्यांना जे काही सगळे विषय आहेत त्याच्या सूचना मातृभाषेतून आहेत. म्हणजे इंग्रजी शाळेत गेला म्हणून त्याला सगळ्या सूचना इंग्रजीतनं न देता मातृभाषेच्या आधारे त्याला त्या नवीन भाषेच्या माध्यमातून शिकवायचंय. नंतर स्किल डेव्हलपमेंट, व्होकेशनल ट्रेनिंग ह्याच्यावरही त्यांनी खूप मोठा फोकस याच्यामध्ये दिलेला दिसून येतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की नवीन जी काही एज्युकेशन पॉलिसी किंवा शिक्षण धोरण आलेलं आहे, ते पालक म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. शासन त्याच्या परीने काम करतंय, शिक्षक त्याचा अंमलबजावणी करते, शाळा त्यासाठी प्रयत्नशील आहे. आता फक्त पालक हा एक घटक आपण आपल्या बाजूनेही प्रयत्नशील राहिला पाहिजे. शासनाने इथे सांगितलंय, की आताचं रिपोर्ट कार्ड हे संधी, त्याचं जे काही शैक्षणिक प्रगती आहे, ती त्याच्या प्रतिसादावर आहे. म्हणजे तो कसा शिक्षणाला प्रतिसाद देतोय, आवडीनं घेतोय, त्याला जमत नाहीये, त्याला थोडेसे अडचण येतेय किंवा त्याला एखाद्या विशिष्ट विषयात आवड आहे, तर त्या अनुषंगाने आता ही प्रगतीचा आलेख लिहिला जाईल. असं होणार नाही, की सगळे विषय, सगळ्या विषयात सारखे मार्क, सगळ्या विषयात हुशार, असं नाही. तर त्याचे जे विषयातलं चांगलं आहे त्याला जास्त हायलाइट करून केलं जाईल. आणि पॉलिसी म्हणून सांगते, की पालकांचा सहभाग शालेय उपक्रमात वाढवला पाहिजे. ही आधी पॉलिसी समजून घेणं खूप गरजेचं आहे, की शासन एवढा विचार करतोय, तर आपला वयोगट जो आहे तो मधल्या टप्प्यात आहे. सगळ्यात जास्त अध्ययनाचं काम चांगल्याप्रमाणे करू शकणार आहे. तर त्याला ते चांगलं करण्यासाठीची पार्श्वभूमी तयार करायची असेल, तर आपण थोडंसं या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. शिक्षण प्रक्रियेमध्ये अभ्यासक्रम हे एक माध्यम आहे, हेही लक्षात घ्या. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला धडा शिकवला का? हा धडा झाला का? मग या धड्याखालची उत्तरं दिली का? प्रत्येक धडा शिकवलाच पाहिजे, हा आग्रह धरण्यापेक्षा अभ्यासक्रम हे माध्यम आहे. कशासाठी? तर शिकण्यासाठी, त्याची संधी देण्यासाठी. आणि त्यामुळे शैक्षणिक कौशल्य विकसित करायचे. म्हणजे मग त्याच्यामध्ये लेखन, वाचन, गणन आहे, संवाद आहे, लाईफ स्किल आहे, त्यांचं आर्थिक उत्पन्नासाठीचं जे स्किल आहे ते आहे. आणि म्हणून मग ते अभ्यासक्रम हे माध्यम आहे, तर त्याला माध्यम म्हणूनच ठेवा. आपण अभ्यासक्रम पूर्ण करणं आणि त्याच्यात मार्क मिळवणं हे ध्येय ठेवतो, पण ते नाहीये. तर अभ्यासक्रम हे माध्यम आहे आणि त्यातून त्याचं शिकणं सक्षम होणं, आनंद मिळवणं, त्याचं जीवन कौशल्य सुधारणं आणि त्याच्यामध्ये काही व्होकेशनल स्किल डेव्हलप होणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे त्याच्याकडे आता खूप लक्ष देणं, की एवढंच झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे, एवढंच आलं पाहिजे, याच्यावर फार फोकस न ठेवता थोडंसं पालक म्हणून आपण अजून ओपन माइंड किंवा थोडंसं आपले विचार हे अधिक विस्तृत केले पाहिजेत. मग आता उतरायचं नाहीये मग स्पर्धेमध्ये शिक्षणाच्या. मग धडा वाचणं, लिहिणं, पाठ करणं, त्यातून मार्क मिळवणं, ह्याच्याकडे आता फार लक्ष नाही द्यायचंय. तर त्याचं किती ज्ञान मिळवलं, नवीन काय शिकला, त्याचा अनुभव कसा आहे, अडचण काय येते, ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या, असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलंय. आणि
आपण म्हणलं तसं, की उत्सुकता वाढवा त्या मुलांची. यासाठी पालक म्हणून आपण घरी करू शकतो. शाळेमध्ये त्याला एखादा नैसर्गिक आपत्तीचा धडा शिकवला, तर त्या आपत्तीवर घरी चर्चा होऊ द्यात. एखादा तो आपत्तीचा अनुभव त्यांच्याशी शेअर होऊ द्यात. त्यांनी पण बराच अध्ययनामध्ये आणि त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मदत होऊ शकते. पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रमाबाहेर त्यांना शोध घेऊ द्यात. हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आता शाळेमध्ये अभ्यासेतर विषय हे आलेले आहेत. तुम्ही किती जणांनी खेळू करू शिकू हे पुस्तक पण चाललंय आणि जसं मग माझ्या मराठीच्या धड्यातलं गणितामधली सगळी गणितं सोडवली का, तशी खेळू करू शिकू हे पुस्तक पण शाळेमध्ये शिकवलं गेलं का, ह्याच्याकडे खरं तर आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण हे त्याच्या विकासासाठी आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये जीवनकौशल्य आहे, खेळ आहे, आर्ट क्राफ्ट आहे, संगीत आहे, अभिनय आहे, जे त्याच्या संवादासाठी, समाजात मिसळण्यासाठी, त्याला एक आत्मविश्वास देण्यासाठी, आनंद समाधानासाठी सगळ्यात आवश्यक आहे. आणि ते पाठ्यपुस्तक आपण सगळ्यात बाजूला ठेवतो. बऱ्याच वेळा शाळेमध्ये आपण म्हणतो, की ते नाही घेतलं तरी चालेल, पण आधी गणिताचा सराव घ्या. पण असं न करता आपण त्याच्यावरही फोकस केला पाहिजे. आणि असं म्हणायला पाहिजे, की हॅपी चाइल्ड ॲट स्कूल हे ब्रीदवाक्य पाहिजे. शाळेमध्ये माझं मूल आनंदी पाहिजे आणि हॅपी चाइल्ड ॲट होम आणि घरी पण माझं मूल आनंदी असलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करणं. मी असं म्हणत नाही, की त्यासाठी सगळाच त्याग करा. त्याचा अभ्यासच घेऊ नका, त्याला अभ्यासाचं बर्डन देऊ नका, असा त्याचा अर्थ होत नाही. पण त्याला ते देताना एक मर्यादा ठेवा. कंटिन्युअस त्या बर्डनमध्येच राहण्यापेक्षा ते बर्डन योग्य वेळ द्या, योग्य काळासाठी द्या आणि मग आनंदासाठी सुद्धा त्याच्या काम केलं पाहिजे. तुम्ही जेवढा तो आनंद ठेवाल तेवढा ते मूल शाळेमध्ये तेवढी शैक्षणिक प्रगतीही दाखवू शकणार आहे. शिक्षण विद्यार्थी विकासासाठी शिक्षण आहे. शिक्षणासाठी विद्यार्थी नाहीये. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला शिक्षण हे माध्यम आहे, अभ्यासक्रम हे माध्यम आहे. त्यातून काय झालं पाहिजे? तर माझ्या पाल्याचा विकास झाला पाहिजे आणि मग विकास काय झाला पाहिजे? तर नुसतं मला अभ्यासात मार्क एवढंच नाही पाहिजे. यासाठी एक छान उदाहरण देते. मी 8वीतल्या मुलांबरोबर एकदा तास घेत होते आणि या ह्याच्यामध्ये मला थोडंसं तेच बघायचं होतं, की अभ्यासाव्यतिरिक्त मुक्त विचारांची संधी कोणाकोणाला मिळाली आहे. तर मी काही चित्र नेली होती आणि ती चित्र मी दाखवली. आणि त्यांना एक चित्र असं होतं, की छोटंसं झुडूप होतं आणि त्या झुडपाच्या बाहेर एक मुलगा उभा होता आणि दुसरा मुलगा त्या झुडपाच्या आत घुसलेला होता. आता हे चित्र दाखवलं आणि मी सगळ्यांना विचारलं, "या चित्रातनं काय दिसतंय?" बघा, मुक्त विचार हे शिक्षणाच्या प्रगतीचं खूप महत्त्वाचं लक्षण आहे. आता जी मुलं हुशार होती त्यांनी नेहमीप्रमाणे उत्तर दिली, "एक झुडूप आहे, तिथे एक मुलगा उभा आहे, दुसरा मुलगा आत गेलेला आहे." आणखीन काय ते त्यांनी वर्णनपर सगळे सांगत होते. पण मग त्या वर्गातला एक असा मुलगा होता, तो म्हणला, "ताई आता मी मांडू का?" म्हणलं, "सांग की तू, काय सांगशील तू?" आणि मग त्यांनी मला असं सांगितलं, की "ताई, मला असं वाटतं, की ही दोन्ही मुलं आत्ता शाळेत जायला निघाली आहेत. पण शाळेत जायच्या आधी क्रिकेट खेळायचंय आणि म्हणून ते खेळायला गेले आणि त्यांचा बॉल झुडपाखाली गेलाय. तिकडनं आई हाका मारते, की "अरे चला शाळेची वेळ झाली." म्हणून हा मोठा मुलगा उभा राहून नजर ठेवतोय, कोणी येत नाहीये ना आणि हा छोटा झुडपाखाली जाऊन तो बॉल गोळा करून आणतोय. बघा बरं, चित्र एकच होतं, पण एकाने त्याच्यामध्ये काय दिसलं तेवढं वरवरचं सांगितलं. दुसऱ्याने त्याच्या आतमध्ये घुसून विषयाचा विचार केला, कल्पनेने तो मांडला. मला असं वाटतं, की हा जो मुलगा होता हे मांडणारा, तो जास्त मुक्त होता, आनंदी होता, समाधानी होता. मी जेव्हा नंतर त्यांचे मार्क्स आणि त्यांचे दोघांच्या बद्दलची मतं घेतली, तेव्हा शिक्षकांनी सांगितलं, "तो काय फार हुशार नाही, तो ढ आहे." पण हा एकदम हुशार आहे हां मॅडम. पण तो हुशार होता तो फक्त पुस्तकी होता का काय? असा मग मला प्रश्न पडला. पाठांतर, लेखन, वाचन एवढं नीट करायचं आणि मार्क मिळवायचे. मग त्याच्या व्यतिरिक्त मी विचारच नाही करायचा. तर यातून शैक्षणिक प्रगती होणार नाही आहे. आणि म्हणून असं एक मंत्र मी तुम्हाला देते आणि मग इथे आपण आज थांबूयात. याच्यामध्ये एक मंत्र आहे, की दूध, तूप, शिरा, मासा असं आपण लक्षात ठेवूयात. म्हणजे काय? तर जर शैक्षणिक प्रगती हवी असेल, तर मुलांच्या शिक्षणाकडे त्यांच्या शिक्षणातले सगळे घटक, मग शिक्षक असो, समवयस्क असो, इतर ते पालक असो किंवा समाज असो, शाळा असो, या कोणाकडेही दुर्लक्ष करू नका. दुसरं आहे ध, धमकी देऊ नका.
सतत तू अभ्यास कर नाही तर बघ. यापेक्षा थोडंसं चल करूयात, जमेल असं प्रोत्साहनपर आपण वाक्य थोडी रिप्लेस करूयात, म्हणजेच धमकी देऊ नये. दुसरं आहे तुलना करूया नका. सतत आपण तुलना करतो, त्याला मार्क किती पडले, मग तुला का नाही एवढे पडले, तो बघ कसा बसतो, तू का नाही बसत. हे म्हणण्यापेक्षा हे जमत नाहीये तर काही अडचण आहे का, अशी विचार करून त्याला मदतीसाठी प्रोत्साहन द्या. त्यामुळे मधला दुर्लक्ष करू नका, धमकावू नका. मधला तुलना करू नका. म्हणजे परावलंबी बनवू नका. मग त्याचा अभ्यासही मी करून देते, त्याच्या शाळेचं दप्तरही मी भरते, त्याचा डबा मी भरते, दुपारी शाळेत नेऊन देते, तो काही विसरला तर शाळेतनं आणते, त्याचा अभ्यास लिहून आणते, सगळंच मी करते, तू काहीच करू नको. तू फक्त तुझं पाठांतर कर. असं जर त्याच्यावर आपण सगळ्या जबाबदाऱ्या न टाकता आपणच सगळ्या उचलायला लागले तर ह्या परावलंबीमधून सुद्धा मुलाचा शैक्षणिक विकास, प्रगती होणार नाही. त्यामुळे दूध, तूप, शिरा, म्हणजे शिक्षा करू नका. आपण खूप शिक्षा करतो ना, हे नाही जमलं तर तुला मारण्याची शिक्षा असेल, अबोल्याची असेल, जेवण न देण्याची असेल, अशा या कुठल्याही शिक्षा करू नका. नाहीतर शैक्षणिक प्रगतीला अडथळा येणार आहे. रागवू नका. ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मारू नका. हा पण खूप महत्वाचा आहे. आणि म्हणजे सारवासारव करू नका. म्हणजे आपणच काहीतरी मुलांना पाठीशी घालणं आहे, की त्यांनीच असं केलंच नव्हतं, त्याला जमेल, त्याला जमलं नाही, काहीही झालं तरी आपण त्याच्या बाबतीत सारवासारव करू नका किंवा आपल्या भूमिकेच्या बाबतीतही सारवासारव करू नका. मला वेळच कुठे, माझ्याकडे अजिबात वेळ नाही शाळेत जायला, मी त्याच्या घेऊन बसूच शकत नाही, मला कुठे लिहिता वाचता येतंय, ही कुठलीही सारवासारव नको. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये हे मला करायचंय आणि त्यासाठी मी त्याची मदतनीस आहे, हे लक्षात घेऊन केलं पाहिजे. आणि त्यामुळे दूध, तूप, शिरा, मासा हा मंत्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवू. आणि त्यामुळे शिक्षण हे भावनेसोबत जोडलंय, ते नुसतं अभ्यासासोबत जोडलेलं नाही. हा एक भावनिक अनुभव आहे आणि त्यामुळे तो चांगला, आनंदी, समाधानीच त्याला द्यावा असं मला खूप वाटतं. मार्क, शिक्षण यांचा संबंध जोडू नका. तर व्यक्तिमत्व विकास, विचार, भावनिक विकास ह्यांचा आणि शिक्षणाचा संबंध जोडा. आणि पालक आणि मूल ह्यांच्यामध्ये एक बौद्धिक चर्चा होऊ द्या. म्हणजे प्रत्येक वेळेत तू हे केलं का, तुला हे जमलं का, आज शाळेत काय शिकवलं, काय नाही शिकवलं, यापेक्षा एक बौद्धिक चर्चा होऊ द्या आणि भावनिक शेअरिंग होऊ द्या. मला काय वाटलं, तुला काय वाटतं, हे एकमेकांना सांगता आलं पाहिजे. मुलांना शाळेसाठी तयार करणं एवढाच तुमचा रोल नाहीये, तर त्याच्या शिकण्यामध्ये त्याला हँड होल्डिंग करणं, म्हणजे त्याला मदत करणं, हाही आपला रोल आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की आज आपण जे पाहिलंय ते शैक्षणिक विकास आणि पालक. तर पहिलं म्हणजे धोरण काय आहे, शिक्षणाचा 360 डिग्री मधला हेतू काय आहे आणि त्या हेतूनी पालक म्हणून या शिक्षणाकडे आपण बघावं कसं आणि या प्रक्रियेत सहभागी कसं व्हावं, हे संपूर्ण समजून घेणं हे फार गरजेचं आहे. हा विषय मला वाटतं खूप महत्वाचा आहे आणि ह्या विषयासाठी पालक म्हणून प्रत्येकाने सक्षमपणे तयार होणं हेही गरजेचं आहे. आज जेवढे जण इथे पालक हजर राहिले आणि ज्यांनी हे ऐकलं आणि हे समजून घेतलं, हा व्हिडिओ असाच आहे आपल्या चॅनलवर, त्यामुळे तो नंतरही सगळे पालक ऐकतील अशी मी आशा करते. मागच्याही व्हिडिओला आधी कमी पालक होते, परंतु नंतर जवळजवळ 267 पालकांनी तो पाहिलाय आणि त्यांनी त्याचा फीडबॅक पण दिलेला आहे. हाही व्हिडिओ आपले पालक नंतर बघतील आणि ते त्याचा नक्कीच विचार करतील आणि त्या विचारांनुसार ते त्यांच्या वर्तनामध्ये आणि विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीत सहभागी होतील अशी मी आशा करते. आणि इथे आजचं आपलं व्याख्यान संपलं असं जाहीर करते. आपल्याला एक लिंक आत्ता लगेच शेअर केली जाईल, त्याच्यावरनं तुम्ही तुमचा प्रतिसाद या पालक संवाद प्रशिक्षणातल्या दुसऱ्या विषयाबाबतचा द्या आणि त्यात तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तेही तुम्ही त्याच्यात सुचवा, म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.